त्यावेळेला मला स्वप्नात येऊन तिने दर्शन दिलं देवीने. छान. आणि दर्शन दिल्यानंतर देवीची आज्ञा आली की तू मंदिर बांध. ओके, मग या मंदिराची आपण स्थापना कधी केली? मी 2013 मध्ये या मंदिराची स्थापना केली. अच्छा, मग त्यावेळेस तुमची इथे ओळख देख नसताना हे भव्य दिव्य आपण कसं काय उभं केलं असं? ओळख नव्हती, पण देवीवर विश्वास होता. देवीने सांगितलं माझे भक्त आहेत, ते तुला मदत करतील, ओके. ते करतील. या ठिकाणी जेव्हा मी आली अच्छा. त्यावेळेला मला लोंगेवाल्याला मी गेली हां. आणि लोंगेवाल्याला मंदिराची खोज करत मी पोचली त्या ठिकाणी. ओके. ज्या ठिकाणी 1965 ला जेव्हा युद्ध झालं भारत आणि पाकिस्तान, 1965 ला. हां, ओके. त्यावेळेला जेवढे बॉम्ब पडले, पाकिस्तानने जेवढे बॉम्ब टाकले ते अच्छा. एकही बॉम्ब फुटला नाही, कारण तिथे वाजेश्वरी देवीचं मंदिर जमिनीत आहे. मूळ स्थान मग तिकडेच आहे का? मूळ स्थान तिकडे आहे लोंगेवालाला. अच्छा, मग आपण दसऱ्यामध्ये सुद्धा नवरात्र उत्सव साजरा करता आणि चैत्रात पण हो, करता? दोन्ही ठिकाणी करतो. ओके, मग ती अशी अखंड किती वर्ष झाली अखंड सेवा साजरी? असं अखंड सेवा माझी तर 1996 पासून चालू आहे, पण 2002 मध्ये देवी प्रकट झाली आणि तिने इकडचा इतिहास सांगितला. अच्छा अच्छा. राजस्थान मरु प्रदेशचा इतिहास सांगितला, ओके. जो भाईंदर मध्ये बसून मी इकडचा इतिहास सांगितला गेला. ओके, मग तुमचं मूळ गाव गिरणोली असताना सुद्धा तुम्ही एक साधं त्रिशूळ घेऊन इकडे आलात, बरोबर? मग या कुलस्वामीची आपल्या पूर्वपट्टीत कुठकुठल्या गावांचा समावेश आहे? बघा, मूळ स्थान राजस्थानमध्ये लुदरवा आहे. ओके. आणि लुदरवामध्ये पवार यांचं राज्य होतं, राजधानी होती. अच्छा. मरु प्रदेशची राजधानी होती लुदरवा. आणि लुदरवामध्ये पवार परिवार राहत होता. त्यांनी 450 वर्ष राज्य केलं इकडे. ओके. आणि इकडनं त्यांचं प्रस्थान होऊन ते मुंबईमध्ये गेले. आणि त्याच्यामध्ये आता आपल्या पवार परिवारातले जे माझ्या कुटुंबीय आहेत ते निहे, नागजिरी, वसरे, दुकटन आणि साखरे आणि वाडा या ठिकाणी माझे कुटुंबीय राहतात आणि त्यांची कुलदेवी आज ते शोधत इथे येत आहेत. महाराष्ट्रातून असे किती भाविक आपल्याकडे येतात या दोन उत्सवाला? असंख्य भाविकांना आता माहिती झालेलं आहे, तसे ते शोधत शोधत येत आहेत तिथे. अच्छा, आपल्या ट्रस्टचं नाव काय आहे सध्या? ओम वाजेश्वरी देवी चॅरिटेबल ट्रस्ट. मग आम्ही असं ऐकलंय की आपल्या या ट्रस्ट मार्फत आपण दवा आणि दुवा किंवा जे आजारी पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार करतात, त्याविषयी काय आपण सांगाल का? नक्कीच, माझ्याकडे असे काही डॉक्टर्स लोक जुडलेले आहेत. ओके. की जे इथे आम्ही होमिओपॅथिक औषधं देतो, नॅचरल थेरपी देतो. आणि या ठिकाणी लांबून लांबून लोक येतात, मुंबईपासून लोक येतात, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना कमरेचा पायाच्या दुखणी आहे, त्याच्यावर इथे आम्ही नॅचरल थेरपी देतो, होमिओपॅथिक औषधं देतो. इथे येऊन म्हणजे पालघरमधनं एक मुलाला आम्ही कॅन्सरचा आजार बरा केलेला आहे, एड्सचा